मॅडम खरंच बोलले आता. परंतु मित्रांनो सर्वप्रथम हे बोलेल की काय बोला मला ते कळत नाही आज. हा एवढा आनंद झाला की जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा एवढी लोक पण नव्हती. आणि एवढं मग तरी हार पण नव्हती. येस मित्रांनो त्यामुळे काय बोला मला ते कळत नाही राहिलं तरी बोलायचा प्रयत्न करेन. मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो जे नवीन लोक आले त्यांच्यासाठी आज परिचय करून द्यायला आवडेल. माझी ओळख माझं नाव जगन्नाथ भीमराव जीवराग, गाव टाकळी जीवराग, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. गेल्या 5 वर्षापासून इंडस्ट्री सोबत आहे. मित्रांनो माझं एज्युकेशन फक्त 7वी पास आहे. मी या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर एक मोटर रिवायडिंग म्हणून काम करायचो आणि या कन्सेप्ट लॉकडाऊन मध्ये माझ्या जीवनामध्ये आला. मित्रांनो वाटत नव्हतं, कुठला विचार पण केला नव्हता, फक्त बरा झालं होतं प्रोडक्ट घेऊन आणि 2-5 हजार रुपये येतील या उद्देशाने मलाही काम करायला लावलं. मित्रांनो असे ग्रेट व्यक्तिमत्व ज्यांनी कधी काही मला सांगण्याचा प्रयत्न केला की हा कन्सेप्ट आहे, फक्त समजून घ्या, शिक्षणाची गरज नाही, वयाची आठ नाही, मला असं यायचं. मित्रांनो परंतु आज मित्रांनो सगळं श्रेय जातं त्या व्यक्तिमत्वाला ज्यांनी मला हा 7 ते 8 महिने कन्सेप्ट सांगण्याचं काम केलं. मित्रांनो माझ्या घरी येऊन असे माझे ग्रेट ऑफलाईन न्यू ब्रँड सीटीसी व्यक्तिमत्व कृष्णजी जाधव सर यांना कोटी कोटी वंदन करतो. थँक्यू. जेव्हा डिसिजन घेतला मित्रांनो सुरुवात केली हा कन्सेप्ट समजल्याच्या नंतर आणि जेव्हा लोकांपर्यंत जायचं, लोकांना कन्सेप्ट सांगायचं. मित्रांनो काय सांगायचं मला पण कळायचं नाही, कारण आपलं एज्युकेशन नव्हतं. फक्त मला एवढंच माहिती होतं या प्रोडक्टने रिझल्ट येतात आणि या प्रोडक्टची खूप लोकांना गरज आहे. ऑफलाईन सांगायचे. मित्रांनो सांगत चला ज्यांना गरज आहे ते लोक हे प्रोडक्ट घेतील. ज्यांना या धंद्यात समजला तो बिझनेस करतील, आपल्या सोबत येतील, टिकून राहतील. मी पण तोच विचार करायचा. एवढ्या 2-4 गोष्टी मला याच्या लोकांना सांगत गेलो. मित्रांनो पहिल्यांदा टीसी म्हणलो, नंतर एटीसी म्हणलो. खूप त्रास झाला सुरुवातीला, लोकांनी गेले ऐकलंच नाही, खूप त्रस्त झालो. मित्रांनो ज्या मॅडमांना तुम्ही आज ऐकलं यांनी पण खूप तकलीफ दिली. येस मित्रांनो आणि स्वाभाविकच मित्रांनो घरी तर का आपण सुरुवातीला बिझनेस मध्ये काम केल्यावर पैसे येत नाही आणि जिथं मी काम करायचं तिथं 2-4 हजार रुपये यायचे. हा आता ते टेन्शन मध्ये येणारच. हा परंतु मित्रांनो जेव्हा समजायला लागलं डीटीसी झाल्याच्या नंतर या बिझनेस मधून लॉयल्टी यायला लागली, एक्स्ट्रा इन्कम आणि त्यामध्ये पेट्रोल पाणी व्हायचं, बाकीचं एसटीबीचं इन्कम माझ्या घरी जायचं. तेव्हा मॅडमला थोडं बरं वाटायचं. येस मित्रांनो नंतर ह्या बिझनेस मध्ये स्टेट टीम कोऑर्डिनेटर बनलो, एसटीसी आणि एसटीसी बनल्याच्या नंतर मला आणखी एक विपेक ब्रँड मध्ये जाण्याचा चान्स आला. ते कुठलं मला माहित नव्हतं, नॉलेज नव्हतं. मित्रांनो आणि 1 महिन्यामध्ये पुन्हा स्टार सिल्वर बनलो. ते वेगळं इन्कम यायला लागलं, इन्कम जास्त यायला लागलं आणि या धंद्यामधून मित्रांनो जिथं विचार केला नव्हता कधीच 4 व्हीलर आपल्याकडे येऊ शकते, आपण तिला चालवू शकतो. येस मित्रांनो कुठलाही नॉलेज नसताना, कुठलाही विचार डोक्यात येत नसताना तरी माझ्या घरी एक 4 व्हीलर आणि स्टेट टीम कोऑर्डिनेटर बनल्यावर पॉवर ऑफ माय लाईफस्टाईल सिस्टम मधून थँक्यू. आणि तेव्हा पुढं थोडसा मॅडमला विश्वास बसला हे धंदे में कुछ तो है. येस मित्रांनो आणि तेव्हापासून एक डिसिजन घेतला. मित्रांनो आजही माझा कुठलाच एक नातेवाईक ह्या हॉलमध्ये नाहीये. येस मित्रांनो मी काय केला हा बिझनेस तुम्हाला एका मिनिटात सांगेल. मित्रांनो ज्या लोकांकडे मी गेलो हा कन्सेप्ट घेऊन ते लोक मला नाव ठेवायचे, कारण त्यांची चुकी नव्हती, मलाही ते सांगता येत नव्हतं, त्यांनाही ते समजत नव्हतं. म्हणजे हुशार आहेत तुम्ही, समजलं तुम्हाला. ते मला उलट सांगायचे मित्रांनो तुला कोणतरी पचोला धंदा सोडून दे मोटरवर आणि थोडं ऑफलाईन भेटले मित्रांनो की ऑफलाईन म्हणायचे, मला पण असंच म्हणायचे. हा
हे लोक म्हणतील, जेव्हा लोक तुम्हाला वेडे म्हणतील, जेव्हा लोक तुम्हाला पागल म्हणतील, समजायचं तुम्ही सक्सेसच्या मार्गाकडे. कारण यस मित्रांनो, माझा सिनियरचा शब्द आहे, येड्या लोकांचे नाव इतिहासामध्ये हुशार लोकांनी तो बसून वाट्यावरती वाचला. यस मित्रांनो, आणि मला म्हणून थोडं मी विचार करायचो, कारण मी लाईफस्टाईल सिस्टम काय हे पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात मी राहायचो आणि मला ते माहिती होतं मित्रांनो. म्हणून सांगत गेलो आपल्या येड्या बागड्यावणी लोकांना. आज त्यांना सांगत गेलो, ज्यांनी ऐकलं ते आज माझ्यासोबत आहे. असे माझे डिस्ट्रीब्युटर टू आता काही 1-2 महिन्यामध्ये दोन्ही लेफ्ट राईटला RTC होती आणि बाकीचे आणखी 3 न्यू ब्रँड 2 महिन्यामध्ये STC बनतील. असे डिस्ट्रीब्युटर टू ऑल इज माय टीम. STC पर्यंत एकदा त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग झाली पाहिजे. थँक्यू. आज 1,000 रुपयापासून तर 1,00,000 रुपये महिन्याचं इन्कम घेणारे लोक माझ्या टीम मध्ये पॉवर ऑफ महाराष्ट्र सिस्टममध्ये येतात. मी काय सांगतो मित्रांनो, मलाही विश्वास नव्हता, तसा आज तुम्ही नवीन लोक इथे येऊन बसले, तुम्हालाही विश्वास बसत नसेल, माझाही नव्हता. हे कोण सांगतं मित्रांनो, जो व्यक्ती कधीतरी काही मोटर तोडायचा भरायचा 1,000-500 रुपयाची त्याला अपेक्षा होती. हे कोण सांगतं मित्रांनो, जो व्यक्ती पैशाची गरज असताना लोकांच्या भट्ट्याला लागायचा. हे कोण सांगतं मित्रांनो, जो कधीतरी एक घुसखोर करणारा व्यक्ती आज या पॉवर ऑफ महाराष्ट्र सिस्टम मध्ये येतो आणि 5 वर्षामध्ये असं काही परिवर्तन घडवतो जे 17 वर्षे काम करून मार्केटमध्ये झालं नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, मी माझ्या बाबतीत जर काही होऊ शकतं तर इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं. फक्त गरज एक डिसिजन घेणे. यस मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, खूप आनंदाचा दिवस आहे आणि बोलायही वाटतं मला, कारण मी सर मॅडम बोलल्याच पाठीमागे हा बोलणाराच लोकांचा बिझनेस आहे. येस मित्रांनो, परंतु अजून आपल्याला खूप सोहळा बघायचंय. माझ्यासोबत जे खूप सारे लोक आहेत त्यांचा आनंद मला पण बघायचा मित्रांनो. म्हणून मी जाता एकच मेसेज देईन मित्रांनो, ज्यांनी तुम्हाला आवडमध्ये आणून बसवलं त्याच्यावरती एक विश्वास ठेवा, बिनधास्त सुरुवात करा. या आवड वाकड्या तिकड्या दगडाला एक आकार देण्याचं काम करताना एक मूर्ती घडवते तर तुमची पण 100% बनणार, तुमची पण मूर्ती होणार. अशी माझी आवड दगडाला मूर्ती घडवण्याचं काम केलं. माझ्यावरती एक प्रोसेस केली, एक छेनी हातोडा घालण्याचं काम केलं आणि एक चांगली मूर्ती माझ्यातून बाहेर काढली आणि आज तुमच्या समोर प्रेझेंट केलं. असं ग्रेट व्यक्तिमत्व कृष्णाजी जाधव सर यांना कोटी कोटी वंदन करतो मित्रांनो. जोरदार येस मित्रांनो, कुठंतरी रस्ता चांगला लागल्यावर प्रॉब्लेम येतो, अडचण येते, त्याला गतिरोधक असतात. तिथं पण गाडी कशी थांबवायची माहीत नसतं. ते थांबवण्याचं काम केलं, याच्यावरून गाडी पास कशी केली जाते हे समजून सांगण्याचं काम केलं. असे ग्रेट व्यक्तिमत्व स्थितीची गोड एक्झिक्युटिव्ह सोमनाथजी कापसे सर. त्यानंतर मित्रांनो काय बोलावं त्या व्यक्तीच्या बद्दल. जर कधी माझ्या घरी आले नसते मित्रांनो तर मी मिलाईफ फील्ड मध्ये नसतो. असे इंगेस्ट लीडर आम्ही त्यांना म्हणतो, ITC लीडर गंगाधर पटेल सर. आणि काय बोलावं त्या व्यक्तीबद्दल मित्रांनो. बोंद्रे फॅमिली कुठल्याही बाबतीत कधीही जर का कॉल केला, कसंही बोलला तर शिकायलाच मिळतात. त्यांच्याकडून कुठलाही शब्द ऐकला तर असे ग्रेट ऑफलाईन मित्रांनो यांच्याकडे एकदा जोरदार क्लॅपिंग झाली पाहिजे. थँक्यू. त्यानंतर मित्रांनो जे ज्यांच्या एका ट्रेनिंग मी ऐकलं होतं आणि आज आवर्जून मला माहिती नव्हतं की सरांचं इथं ट्रेनिंग लागलंय फुलंबरीच्या पलीकडून. आणि सर मला वाटतं CTC काहीतरी असतील, मला ते तेव्हा काहीच कळत नव्हतं. आणि तेव्हा मी ट्रेनिंग ऐकली आणि जाधव सरांची आणि तेव्हापासून एक निश्चय घेतला मित्रांनो. असे ग्रेट डायमंड एक्झिक्युटिव्ह आणि जाधव सर. जोरदार क्लॅपिंग झाले तुझ्या मित्रांनो. कोटी कोटी वंदन करतो. येस मित्रांनो, आणि माझ्या
सत्कारासाठी जे मला आशीर्वाद रूपी आशीर्वाद मिळाला असे किशोरजी आयरे सर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार येस मित्रांनो, या बिझनेस मध्ये येण्यासाठी तुमचं सगळ्यांचं वेलकम करतो आणि इथं सांगतो.